आधी कॅपिलरी ट्यूब काय असतं ते बघू आपण. कॅपिलरी ट्यूब आपण कशाला म्हणायचं, एक काचेची छोटीशी नळी, काचेची ट्यूब जी दोन्ही साईडला ओपन असते, त्याच्याने फाईन बोर म्हणजे त्याचं रेडियस नियर अबाउट 1 मिलीमीटर इतकं असतं, त्याला आपण कॅपिलरी ट्यूब असं म्हणतोय. या कॅपिलरी ट्यूबला आपण काय केलं, वॉटरमध्ये मर्ज केलं. ओके, वॉटरमध्ये काय केलं, मर्ज केलं. याच्यातलं जे लिक्विड आहे, एकतर हे काय होतं, राईज होतं, ओके, वाढतं, और फॉल होतं. ओके, और फॉल होतं कुठं, इनसाइड द, हे जे आहे ती कॅपिलरी ट्यूब आपण काय केली, एका लिक्विड मध्ये आपण काय केलं, एमर्ज केलं. त्याच्यानंतर त्या लिक्विड, त्या ट्यूब मधलं लिक्विड एकतर राईज होतं किंवा फॉल होतं. याला आपण कॅपिलरी ऍक्शन असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण, कॅपिलरी ऍक्शन असं म्हणतो. ऑइल आपण देवाऱ्यावर दिवा लावतो, कापसाची वॉत घेऊन आपण तेल खाली भरलं जातं. जोपर्यंत तेल संपत नाही तोपर्यंत दिवा चालू असतो, बरोबर आहे. म्हणजे त्या कापसाच्या ह्याच्यातून हे तेल कंटिन्युअसली काय असतं, जात असतं. हे कॅपिलरी ऍक्शनचं एक्झाम्पल आहे. मी तुम्हाला मगाशी चर्चा केली आपण चिमणी, रॉकेल खाली डब्यात असतं, त्याच्यातून सुतळी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते सुतळी, आम्ही ते सुतळी बुडवायचं आणि त्याच्यातून ते वर काढलं ना, एकदा पेटवलं, सुतळी एकदा ओली केली की तिथून ते पाणी रॉकेल जे आहे ते कंटिन्युअसली काय केलं जात होतं, सक केलं जात होतं. कॉटन कपडा घेतला, पाण्याच्या सरफेसवर असं धरा, तर ते काय होतं, ते कपडा जो आहे तो काय करतो, ते पाणी ओढून घेतं, ओके, सक करतं. सो नसेल तर तुम्ही ब्लॉटिंग पेपर घ्या, त्याच्यावर इंक टाका, ते सगळीकडे काय केलं जातं, पसरलं जातं. आणि सगळ्यात आपण जेव्हा जिल्हा परिषदला जायचो, सगळी आपली पिशवी, डबा, बाटली सगळे एकत्र असायचं, तर ते कधी कधी आपल्या त्या डब्यातलं तेल आपली वही पण पिऊन मोकळी व्हायची. म्हणजे ते पानं जे आहेत ते पूर्ण कसे, एक थेंब जरी पडलेलं असेल तर ते सगळीकडे काय व्हायचं, पसरायचं. यालाच काय म्हणतोय आपण, सगळ्याला कॅपिलरी ऍक्शन असं म्हणतोय. आता ते इंग्लिश मिडियमचं पिळगं, त्याला ती पिशवी, त्याचा डबा, त्याचं पिशवी, हे सगळं वेगळं. आणि ते पण कसं, तुम्ही रस्त्याने जावा, त्याची माय किंवा त्याचा पप्पा हे पिशवी घेतलेलं असतं आणि ते पिळगा असं 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 एकटं चाललेलं असतं. अरे त्यावेळेस झडपी घेत ठिक्याचं पिशवी आणि टाक बॅगेर निघाला, नाही तर झपके दोन त्याला 2 ठाळ लावले की ते जिल्हा परिषद पर्यंत मागं वळून बघत नव्हतं, आणि त्याला माहित होतं अजून एक बसतंय. आता इथं जा बाबा तुला, हे जे सिस्टीम आहे, हे शाळेची सिस्टीम कुठंतरी, म्हणजे एवढं करून सुद्धा हे लेकरू तिथं जाऊन काय उड्या मारल, नाचील, काय सांगता येत नाही. त्याला एंटरटेन करण्यासाठी आज टीचरची कसरत आहे. त्यावेळेस एंटरटेन एकच होता, सन्न कंदीला की हे शाळा सुटेपर्यंत त्याच्या तोंडात आवाज येत नव्हता. मास्तरने विचारलं नाही, हे असं आहे, नाही सर बरोबर आहे, ते तिकडच असतंय, असे पकडून आणायची. नाही, सिस्टीम बघा कशी बदलली. त्याच वेळेसही शिक्षक जाऊन मुलांना घेऊन यायचे, कारण अडाणी राहणे म्हणून. आणि आताही मुलांना जाऊन घेऊन येतात, कारण शाळेची कॉम्पिटिशन आहे, दुसरीकडे जाऊ नये म्हणून. सिस्टीम तीच आहे, फक्त पर्पज बदललेला आहे या लोकांचा. आता इथे आपला पर्पज वेगवेगळा आहे. बायोलॉजीमध्ये सुद्धा कॅपिलरी ऍक्शन आहे. कधीच असं होत नाही की झाडाच्या फांद्याला आपण पाणी देतोय, नाही, त्याच्या बुडामध्ये दिलं ना, तर ते ड्यू टू कॅपिलरी ऍक्शनमुळे काय होतं, प्रत्येक पानामध्ये ते काय होतं, पाणी पोहोचलं जातं, बरोबर आहे, ड्यू टू कॅपिलरी ऍक्शन. डोंगराळ भागामध्ये सुद्धा बघा, डोंगरावर पाणी असतं, तर ते त्या रॉक मधून पण काय असतं, कॅपिलरी ऍक्शन असतं. म्हणजे त्या रॉक, क्रिव्हायसिस रॉक मधून सुद्धा काय होतं, ते पाण्याचा गॅप तयार होतो आणि ते प्रेशर काय होतं, त्या प्रेशर इक्वल कशा पद्धतीने होतं मी इथं सांगेन, तर त्याच्यामधून सुद्धा ते पाणी काय केलं जातं, रेज केलं जातं. तुम्ही जर बघितलं तर हे असे एखादा ग्लास घ्या आणि इकडे एक रिकामा ग्लास घ्या, याच्यातून एक कॉटन कपडा याच्यात टाका, ते ओला व्हायला पाहिजे असं बरोबर, किंवा ते ब्लॉटिंग पेपर घ्या, तो असा इथून इकडे टाका. मी एक ऍक्टिव्हिटी करून दिलेली आहे, तुम्ही ते बघू शकता. ओके, सो त्याच्यामधून जर ठेवलं तर जोपर्यंत ह्या ग्लास मधलं आणि ह्या ग्लास मधलं पाणी इक्वल होत नाही ना, तोपर्यंत त्याच्यातलं हे पाणी येत राहतं. आणि जेव्हा इक्वल झालं ना, ते पाणी हे होणं काय होतं, पास होणं काय होतं, थांबतं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठे येतात, अंडर द कॅपिलरी ऍक्शन मध्ये येतात. म्हणजे नॅचरल नेचर स्वतःच ह्या सगळ्या गोष्टी काय करतं, प्रोव्हाइड करतं. पण त्याचं प्रेशरची काय संबंध आहे ते बघूया. आपण काय घेतलं, एक भगोनी घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण सध्या काय बघणार आहे, लिक्विड राईज किंवा फॉल कसं होतं. ओके, सो याच्यामध्ये काय घेतलं आपण,
वॉटर घेतलं. ओके, सो वॉटर घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण एक ट्यूब बुडवली. कुठली? कॅपिलरी ट्यूब आपण एमर्ज केली. सो हे कॅपिलरी ट्यूब आपण या ठिकाणी बुडवतो. सो इथे एक बी पॉइंट घेतला, इथे एक सी पॉइंट घेतला, इथे एक डी पॉइंट घेतला आणि इथे एक ए पॉइंट घेतला. ओके, सो आता या कॅपिलरी ट्यूब मध्ये बघा पीए जे आहे ते प्रेशर ऍट ए पॉइंट, पण प्रेशर कुठं आहे ते कुठल्या ठिकाणी आहे ते जे पॉइंट आहे तो इनसाइड द कॅपिलरी ट्यूब अबव द लिक्विड सरफेस. बी जो पॉइंट आहे तो बिलो द लिक्विड सरफेस अँड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. सी जे आहे ते बिलो द लिक्विड सरफेस बट आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब. आणि डी जो पॉइंट आहे तो अबव द लिक्विड सरफेस बट आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब. मग त्या ठिकाणचं प्रेशर पीए, पीबी, पीसी आणि पीडी हे जे काय ते त्या ठिकाणचे काय ते प्रेशर आहे. सो हे जे प्रेशर आता आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर बाबांनो इथं सी आणि डी हे लेवल सेम आहे. इथं टँजेन्शियल फोर्स इक्वल आहे म्हणून सी च्या ठिकाणचं प्रेशर हे डी च्या ठिकाणी म्हणजे हे दोन्ही प्रेशर काय सेम आहे. इथं पीबी आणि पीसी आतलं लिक्विड लेवल मध्ये हे पॉइंट दोन्ही सेम आहेत त्याच्यामुळे हे दोन्ही इक्वल आहेत. पण बाबांनो पीए आणि पीबी हे इक्वल नाही. वॉटर मध्ये ज्यावेळेस हे आपण मर्ज करतोय त्यावेळेस काय होतं पीए इज ग्रेटर दॅन द पीबी. म्हणजे काय प्रेशर ऍट ए हे जास्त आहे कोणापेक्षा पीबी पेक्षा. मग आपल्याला काय करावं लागतं हे प्रेशर कुठंतरी काय व्हावं लागेल रे इक्वल व्हावं लागेल. म्हणजे हे प्रेशर इक्वल कशा पद्धतीने होत राहतं म्हणजे समान कशा पद्धतीने होतं. इथं जर समजा हे वॉटर घेतलं आपण. ओके, सो इक्वल कधीपर्यंत आणि कसं होतं तर इथं मी या ठिकाणी काय इमर्ज केलं रे ट्यूब घेतली कॅपिलरी ट्यूब आणि यामध्ये काय झालं जोपर्यंत प्रेशर इक्वल होत नाही तोपर्यंत या ट्यूब मध्ये हे वॉटर काय व्हायला याच इतक्या हाईट मध्ये हे काय होतं रे रेज होतं किंवा राईज होतं. ओके, म्हणजे पीए इक्वल टू पीबी जोपर्यंत हे प्रेशर इक्वल होत नाही तोपर्यंत हे काय होतं त्याच्यातलं वॉटर काय होतं राईज होतं वाढतं. हेच आपण मर्क्युरी मध्ये सर कसं होत असेल. मर्क्युरी समजा या ठिकाणी आपण मर्क्युरी घेतलं हे कम्प्लीट मर्क्युरी फिल केलं पण याच्यामध्ये आता मर्क्युरी जर घेतलेलं असेल आणि याच्यामध्ये जर मी काय घेतलं एक ट्यूब इन्सर्ट केली तर त्या ठिकाणी काय होत असेल तर त्या ट्यूब मध्ये हे जे आहे ते याच्यातलं जे लिक्विड आहे ते सकाउट होतं बाहेर जातं बाहेरच्या साईडला म्हणजे त्या ट्यूब मधून हे बाहेर जातं. असं का होतं तर त्या ठिकाणी बाबांनो पीबी हा ग्रेटर दॅन पीए असतो या सिच्युएशन मध्ये आणि बाहेर जो असतं जोपर्यंत पीबी हा इक्वल टू पीए होत नाही म्हणजे प्रेशर ऍट बी इज इक्वल टू प्रेशर ऍट ए होत नाही तोपर्यंत याच्यातून हे लिक्विड काय होलं जातं बाहेर गेलं जातं आणि हे लेवल कुठं मेंटेन केलं जातं बाहेरच्या साईडला. आणि हे जे लिक्विड सरफेस पासून खाली गेलं जातं त्याला काय म्हणलं जातं आपण फॉल. म्हणजे हे कुठं होतं हे मर्क्युरी मध्ये फॉल होतं तर हे वॉटर मध्ये काय झालेलं हे राईज झालेलं आहे. हे एवढा कन्सेप्ट तुम्हाला सिम्पली कॅपिलरी ऍक्शन मधला समजलाय का बघा. याचं कसं राईज होतं आणि कसं फॉल होतं कुठल्या मेकॅनिझमनं हे राईज किंवा फॉल होतं हे अंडरस्टँडिंग झालंय का. याच्यानंतरचं जे आपल्याला डेरिव्हेशन बघायचं आहे एखाद्या लिक्विडचा राईज किंवा फॉल होणं हे डेरिव्हेशन खूप महत्वाचं आहे. ते प्रेशर डिफरन्स मेथड वगैरे ते कसं बघणार आहे आपण बघू. हे पहिल्यांदा फक्त रफली लिहून घ्या. हा इकडं लक्ष द्या. त्याच्याच पुढे आपण कंटिन्यू करतोय. कुठलं बघा एक्सप्रेशन फॉर द राईज ऑर फॉल. एक्सप्रेशन फॉर द राईज ऑर फॉल ऑफ ए लिक्विड इन ए कॅपिलरी ट्यूब. आता इथं राईज होणार आहे. राईज होणार आपण बघतोय. काय करतोय एक वेसल घेतलं त्याच्यामध्ये वॉटर घेतलं त्याच्यामध्ये आपण काय केलं एक कॅपिलरी ट्यूब बुडवली. कॅपिलरी ट्यूब बुडवलं की आपल्याला वॉटर राईज झालेलं दिसलं. पण हे जे डेरिव्हेशन बघतोय आपण युझिंग प्रेशर डिफरन्स बघतोय. दोन मेथड नाही एक फोर्स मेथड ना आणि दुसरा प्रेशर मेथड ना. मेथड 1 मध्ये आपण प्रेशर डिफरन्स मेथड वापरतोय. मेथड 2 मध्ये आपण फोर्स मेथड वापरतोय. आता या ठिकाणी बघा ज्यावेळेस वॉटर राईज झालं त्यावेळेस काय झालं याला कॉन्केव्ह शेप तयार झाला. त्या कॉन्केव्ह शेपला एक टँजेंट काढला आपण. थीटा काय आहे हा थीटा जो आहे हा काय आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. हे काय याचं रेडियस ऑफ कर्वेचर हे जे कॉन्केव्ह सरफेस आहे या कॉन्केव्ह सरफेसचं जे आर हे काय आहे त्याचा रेडियस ऑफ कर्वेचर आहे. कुणाचं या कॉन्केव्ह सरफेसचा आर आणि स्मॉल आर काय आहे हे रेडियस ऑफ द ते कॅपिलरी ट्यूबचं काय आहे रेडियस आहे आपल्याला ते कॅपिलरी ट्यूबचं.
सो एच काय आहे, हाईट आहे. लिक्विड सरफेस पासून हे वॉटर त्या ट्यूब मध्ये किती राईज झालेलं आहे ते एच म्हणजे काय, हाईट आहे. रो म्हणजे काय असणार आहे, या वॉटरची, या लिक्विडची डेन्सिटी असणार आहे. जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आपण एक्सेस प्रेशर याच्या आधीच बघितलं. एक्सेस प्रेशर हे डेरिव्हेशन बघितलं. काय बघितलं बघा, याच्यामध्ये आता काय बघणार आहे आपण, द प्रेशर इज ड्यू टू लिक्विड कॉलम. त्याच्या लिक्विड कॉलम मधलं जे प्रेशर आहे, प्रेशर ऑफ एन हाईट मस्ट बी इक्वल टू, त्याच्यातली जी हाईट आहे दॅट इज मस्ट बी इक्वल टू प्रेशर डिफरन्स 2T upon R ड्यू टू द कॉन्केव्हिटी. सो हे जे येतं, सो दॅट इज इक्वल टू एच रो जी इक्वल टू 2T upon R मिळतं. मला काय मिळतं, एच रो जी इक्वल टू 2T upon R. पण ऍक्च्युअली सर याचा बेस आला कुठून, आपल्याला माहिती आहे एक्सेस प्रेशर काय रे, पीआय मायनस P0 काय होतं रे आपल्याकडं, 2T अपॉन काय होतं, R. सो त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे पीआय मायनस P0 इक्वल काय असतं, एच रो जी. हे कुठं बघितलं होतं आपण, याच्या आधी बघितलं होतं बघा. गेज प्रेशर म्हणजे ऍब्सोल्यूट प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर, दॅट इज कॉल्ड एज अन गेज प्रेशर. दॅट इज अनदर एक्सेस प्रेशर. पीआय मायनस P0 इक्वल टू एच रो जी आणि हे पीआय मायनस P0 इक्वल टू 2T अपॉन R. हे एक्सेस प्रेशरच्या डेरिव्हेशन मध्ये बघितलं होतं. या दोघांना एलएचएस सेम आहे तर यांचं काय सेम आहे, आरएचएस सुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणून इथं काय आलं, एच रो जी बरोबर 2T अपॉन काय येतं आपल्याला, R येतं. बट आपण जर बघितलं या ठिकाणी एक ट्रायंगल ड्रॉ केलाय बघा. इथं ट्रायंगल दिसतोय का बघा तुम्हाला, इथं आर आहे, हा थीटा आहे, हा स्मॉल आर आहे. तेव्हा इथं ओके, या ट्रायंगल मध्ये मी जर लिहिलं इथं कॉस थिटा, कॉस थिटा मला लिहिता येईल का बघा, कॉस थिटा, हा कॉस थिटा ऍडजेसंट, ऍडजेसंट साइड अपॉन काय लिहिता येईल मला, हायपोटेनियस लिहिता येईल. हे परपेंडिक्युलर आहे, ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. देन आर बरोबर मी काय लिहू रे या ठिकाणी, आर अपॉन, या कॉस थिटाला इथं नेलं, याला इथं नेलं तर मला काय येईल रे, आर अपॉन आर कॉस थिटा. ओके, आर इक्वल टू आर कॉस थिटा. ही व्हॅल्यू मी उचलून इथं टाकतो आणि वरचं इक्वेशन खाली लिहितो. तर एच रो जी इक्वल टू 2T अपॉन आर अपॉन कॉस थिटा, आर अपॉन कॉस थिटा. कॉस थिटा वर नेला बाबांनो, तर मला इक्वेशन काय मिळालं बघा या ठिकाणी, इक्वेशन काय मिळालं, एच रो जी इक्वल टू 2T कॉस थिटा अपॉन काय मिळालं, आर मिळालं. सो आवर टार्गेट इज टू कॅल्क्युलेट दिस हाईट. हे आपल्याला काय काढायचं आहे, हाईट काढायचं आहे. देन जर मला हाईट काढायची असेल तर एच ची व्हॅल्यू मी तिथंच ठेवली, तर ह्या रोजीला इकडे पाठवलं तर 2T कॉस थिटा अपॉन आर रो जी. काय केलं आपण इथं, आर रो जी हे व्हॅल्यू या ठिकाणी आपण लिहिलं. असंच आपण टी ची पण व्हॅल्यू काढू शकतो. टेन्शनची सुद्धा व्हॅल्यू काय करता येईल, हे सगळे पलीकडे पाठवले, आर एच रो जी अपॉन 2 कॉस थिटा खाली पाठवलं, 2 कॉस थिटा. तर हे मला व्हॅल्यू कुणाची मिळाली रे, टेन्शनची व्हॅल्यू मिळाली. असंच मी कॉस थिटाची व्हॅल्यू काढू शकतो. कॉस थिटा बरोबर काय आहे, आर एच रो जी अपॉन 2T. म्हणजे कॉस थिटा सुद्धा याच्यावरून आपण इझिली अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढू शकतो, टेन्शन काढू शकतो, रो एच टी टेन्शन, एच हाईट काढू शकतो आपण. सो इथं काय आहे, आर म्हणजे रेडियस आहे, एच म्हणजे काय हाईट आहे, रो म्हणजे काय डेन्सिटी आहे, जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, टी म्हणजे काय टेन्शन आहे. सो दिस इज अ व्हेरी सिंपल डेरिव्हेशन. ओके, राईट.